तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, सध्याची काय स्थिती आहे आणि सध्या काय माहिती मिळालेली आहे? कारण हा संपूर्ण परिसर हा सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे अशी सध्या माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वी आपण बघितलं तर पुढच्या माध्यमातून विधान भवन परिसरात पूर्णपणे तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वात आधी जेव्हा डॉग स्क्वॉड विधान भवनामध्ये दाखल झाले तर आतमध्ये जाऊन प्रत्येक मंत्र्यांच्या दालनाची तपासणी करण्यात आली, प्रत्येक कार्यालयाची तपासणी करण्यात आली। नंतर विधान भवन परिसर जे आहे ते सुरक्षित घोषित करण्यात आलेलं होतं आणि आता बाहेर जे परिसर आहे त्या परिसराची पाहणी केल्यानंतर संपूर्णपणे डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर हा जो संपूर्ण परिसर आहे तो सुरक्षित करण्यात आलेला आहे। खरं तर जेव्हा धमकीचा मेल आला, जेव्हा मिळाली विधान भवनाला उडवण्याच्या बॉम्ब उडवण्याची, तेव्हा गोंधळ उडालेला होता। पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली होती। त्यानंतर विधान भवनाच्या प्रत्येक कोपऱ्याची, प्रत्येक कानाकोपऱ्याची चौकशी जी आहे, तपासणी जी आहे ती डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे। मात्र तरी सुद्धा हा मेल कोणामार्फत आला, कोणत्या ठिकाणाहून आला, आता याची संपूर्णपणे चौकशी पोलिसांमार्फत केली जाते। हा धमकी पाठवणारा कोण आहे, त्याचा उद्देश काय आहे, या संपूर्ण वेगवेगळ्या अँगलने आता पोलिसांमार्फत चौकशी जी आहे ती केली जाते। मात्र सध्या तरी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे। कारण सकाळी प्रत्येक व्हिज्युअलच्या माध्यमातून बघितलं तर एक चिंतेचं, एक भीतीचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं। जे कर्मचारी आतमध्ये विधान भवनामध्ये येत होते तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आलेलं होतं। जे कर्मचारी विधान भवनाच्या आत थांबवण्यात आलेलं होतं, जे कर्मचारी विधान भवनाच्या आतमध्ये होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं होतं। त्यामुळे गोंधळ उडालेला तर होताच, मात्र दुसरीकडे भीती सुद्धा व्यक्त केली जात होती। प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत होतं। मात्र तातडीने विधान भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली। सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर चौकशी केल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर आता हा परिसर जो आहे तो सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आतमधली तपासणी केल्यानंतर आता बाहेर, म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जात आहेत, बाहेर ज्या मंत्र्यांच्या गाड्या पार्किंगमध्ये पार्क केल्या जात आहेत त्या ठिकाणी सध्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून संपूर्णपणे चौकशी जी आहे ती केली जाते। सोबतच आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची बॅग आणि पास हा आता काळजीपूर्वक तपासला जातोय, कारण संशयित व्यक्ती आतमध्ये येऊ नये याची चौकशी, याची काळजी आता पोलीस यंत्रणा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सभापती राम शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे। खरं तर जेव्हा मेल आला तेव्हा एक भीतीचं वातावरण सगळ्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं, मात्र सध्याची परिस्थिती ही नॉर्मल झालेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। एकूण 3 ठिकाणी धमकीचा मेल आल्याची त्यांनी माहिती सुद्धा दिली, कारण मेट्रोमध्ये खरं तर सगळ्यांना बाहेर काढलं जात होतं तेव्हा तिथे देखील एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मोठमोठे नेते, राज्याचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल आहेत, तसं त्यामुळे संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे धमकी आल्याने अर्थात जी यंत्रणा आहे ती अलर्ट मोडमध्ये आलेली होती। मात्र सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे। हा संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे। आता मेल कोणी पाठवला, कोणत्या ठिकाणाहून पाठवला याची संपूर्ण चौकशी आता पोलिसांमार्फत केली जाईल।